आपण बघूया एलओसी ओलांडून पाकमध्ये गेलेल्या नागपुरातल्या सुनीता जामगडे हिची एनआयए आणि सैन्याचे अधिकारी चौकशी करणार आहेत। पोलीस चौकशीमध्ये सुनीता सहकार्य करत नाही असं समोर आलंय। सुनीता 14 मेला एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेले होते। चौकशीनंतर तिला बीएसएफच्या ताब्यात देण्यात आलं। बीएसएफनं तिला अमृतसर पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। 4 मेला कपिल नगर इथल्या रहिवासी सुनीता हिच्या मुलासह ती बेपत्ता झाली होती। त्यामुळे तिच्या विरोधात बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती। सुनीतानं 2 तासात सीमा कशी ओलांडली याबाबत तिच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाहीये। सुनीतानं नोव्हेंबर 2024 आणि मार्च 2025 मध्ये नियंत्रण रेषा ओलांडताना तिला पकडण्यात आलं होतं। कारगिलमधील बर्फाळ पर्वत, नदी, खंदक सहजपणे पार करून 2 तासात ती पाकमध्ये पोहोचले। यामुळे एनआयए सैन्य दलातील अधिकारी यांना धक्काच बसलाय। कुणाच्या तरी सहकार्याशिवाय हे शक्यच नसल्याचं सैन्यातले अधिकारी सांगतायत। भारत-पाक युद्ध सुरू असताना तिने नेमकी नियंत्रण रेषा का ओलांडली याचा तपासही सुरक्षा दलाकडून करण्यात येतोय। एलओसी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सुनीताची पोलीस कोठडी संपली, त्यामुळे काल तिला कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायाधीश एयू मोटे यांनी सुनीताला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। सुनीता जामगडे पाकिस्तानात धार्मिक नेत्याला भेटायला गेली असल्याची माहिती मिळते। दरम्यान सुनीताच्या नियमित जामिनाकरता 2 दिवसात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे। सुनीताचं प्रतिनिधित्व करण्याकरता वकील नसल्यानं न्यायालयानं जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडून मोफत वकील तिला उपलब्ध करून दिला आहे। या प्रकरणात सुनीताच्या वतीनं वकील प्रशांत परिवार यांनी बाजू मांडली।